इस वक्त की बड़ी खबर महाराष्ट्र के पंढरपुर से आ रही, जहां भक्ति मार्ग पर बनने वाले राजऋषि छत्रपति शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवन का भूमि पूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया। इस भवन के लिए सरकार की ओर से 5 करोड़ रुपए स्वीकृत किए गए हैं। 10 करोड़ रुपए और स्वीकृत करने की घोषणा से धन की कमी नहीं दिखेगी। मुख्यमंत्री ने आश्वस्त किया कि आवश्यक धनराशि उपलब्ध कराई जाएगी। आषाढ़ी एकादशी के अवसर पर राज्य के लाखों श्रद्धालु विथुराया के दर्शन के लिए पंढरपुर में प्रवेश कर चुके हैं और पंढरपुर शहर भक्ति में नहा चुका है। मुख्यमंत्री ने यह भी कहा कि सरकार तीर्थ यात्रियों को सभी सुविधाएं प्रदान करने और पंढरपुर तीर्थ क्षेत्र के सर्वांगीण विकास के लिए प्रतिबद्ध है। सरकार सभी घटक दलों के लिए विकास और कल्याणकारी योजनाओं को मिलाकर काम कर रही है। मुख्यमंत्री शिंदे ने आषाढ़ी वारी के बाद पंढरपुर शहर को स्वच्छ, शुद्ध और सुंदर रखने, सुरक्षित वापसी यात्रा सुनिश्चित करने और जल्दबाजी न करने की भी अपील की। या वर्षी वारकरी गेल्या वर्षापेक्षा जास्त आलेले आहेत, बरोबर ना? पाऊस चांगला पडलेला आहे पांडुरंगाच्या आशीर्वादाने, आणि चांगला पाऊस होऊ दे, चांगला पीक येऊ दे। माझ्या वारकरी म्हणजे शेतकरी आहेत। हे शेतकरी बळीराजाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे, सुखीचे दिवस येऊ दे, सुखाचं समृद्धीचं त्याचं आयुष्य बदलू दे, अशा प्रकारचं पांडुरंगाला साकडं घातलेलं आहे। आणि त्याचबरोबर या राज्यातला शेतकरी, कष्टकरी, कामगार, आपला बांधव, भगिनी, माता, युवक, ज्येष्ठ सगळ्यांसाठी आज आपण योजना केल्या। आज बजेटमध्ये आपण बघितलं की शेतकऱ्यांना आपण 7.5 HP पर्यंत जे कृषी पंप चालवतात त्यांना विजेचं बिल आपण माफ केलेलं आहे। हा ऐतिहासिक निर्णय आहे। काही लोक म्हणाले अरे मागचं काय? अरे बोले पुढचं आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार? त्यामुळे देणारं सरकार आहे, घेणारं नाही। आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली आहे। बरी आहे, चांगलं आहे ना? आता त्याला काही लोक म्हणाले पैसे कुठून आणणार? अरे बाबा, सरकार कुणाचं आहे? माझ्या लाडक्या बहिणींचं आहे, माझ्या लाडक्या भावांचं आहे। त्यामुळे पूर्ण तरतूद करून आपण हा निर्णय घेतला आहे। ताबडतोब खात्यामध्ये पैसे माझ्या बहिणीच्या वळते होतील डीबीटीने। त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना केली आहे। माझ्या भगिनींना सिलेंडरचं हे असतं, चिंता असते। शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपये केंद्र सरकार देतं, मोदी साहेब देतात, त्याच्यामध्ये 6,000 रुपये आपलं सरकार घालतं। 12,000 रुपये शेतकऱ्याला देणारं हे पहिलं सरकार आहे देशातलं। पीक विमा योजना 1 रुपयामध्ये आज पीक विमा योजना आपण देण्याचा निर्णय घेतला। विरोधक म्हणाले अरे हे तर कंपन्यांसाठी पैसे आहेत, कंपन्या कसे देणार शेतकऱ्यांना? पण तुम्हाला बांधवांना सांगतो 7,200 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांनी आपल्या शेतकऱ्यांना दिलेत। काही लोकांना नाही मिळाले, त्यांना मिळतील, कोणी वंचित राहणार नाही, कारण शेवटी ही तुमच्यासाठी योजना केलेली आहे। आणि म्हणून आज आपण पाहतोय की हे जवळपास वयश्री योजना, ज्येष्ठ जी आहेत आपली ज्येष्ठ मंडळी, त्यांच्यासाठी आपण एसटी मोफत केली आहे 65च्या वर। त्याच्या खाली आहेत त्यांना अर्धी केली आहे। माझ्या महिला भगिनींना अर्ध एसटी मध्ये सूट दिले। महिला भगिनींना अर्ध तिकीट दिल्यामुळे तोट्यात आलेली एसटी फायद्यात येऊ लागली, आज फायद्यात चाललेली आहे। बघा तुम्हाला मी सांगतो, बरोबर आहे। आणि वयोश्री योजनेमध्ये 3,000 रुपये आपल्या ज्येष्ठांच्या खात्यात डीबीटी होणार। त्यांना छोटं मोठं काही यंत्र घ्यायचं आहे, कानातलं घ्यायचं आहे, काठी घ्यायची आहे, त्यांना देखील आधार म्हणून आपण तोही निर्णय घेतलेला आहे। आता तुम्हाला मी सांगतो, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सगळ्यांना तीर्थ करताना आपलं तीर्थदर्शन करणं सगळ्यांना सोयीचं नाही आहे, सगळ्यांची ऐपत नाही। मग आपल्या सरकारने निर्णय घेतला, जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना तीर्थयात्रेला जायचं असेल तर त्याचं सगळं नियोजन आपलं सरकार करणार, त्याचा खर्च करणार, गाडी व्यवस्था करणार, सगळी व्यवस्था आपलं सरकार करणार आणि सगळ्यांना बाय रोटेशन त्याचा देखील फायदा होणार आहे। त्याचबरोबर वारकरी महामंडळ जे केलं,
आज वारकरी महामंडळाच्या बाबतीत काही लोकांच्या सूचना आहेत, काही तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत, तर त्यांना सांगितलं ही तुमची योजना आहे, त्यामुळे तुम्ही जसं सांगाल तसंच आपण करणार आहोत. तुमच्या सूचना घेऊनच आपण तो निर्णय पक्का करणार आहोत. परंतु त्या वारकरी आज महामंडळाच्या माध्यमातून जे पायी वारी करतात त्यांना ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये जे फायदे आहेत, मग विम्याचे असतील, पेन्शनचे असतील, चांगली योजना आहे ती तुम्ही समजून घ्या. आणि वारकरी दिंडींना प्रत्येक दिंडीला यावेळेस 20,000 रुपये देण्याचा आपण निर्णय घेतला. त्याचे काही लोकांना पोटदुखी झाली, बोलू जाऊ दे. पोटदुखीसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही काढलेला आहे, त्याच्यामध्ये मोफत उपचार आहे आणि तेही जाऊ द्या. आणि म्हणून अशा योजना ज्या आहेत आपण आज मोठ्या प्रमाणावर आपण या राज्यामधल्या शेतकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी करतोय. आज इथं पण बघा जिल्हाधिकारी आहेत आमचे तानाजी सावंत, आरोग्य मंत्री, त्यांनी 4 मोठी शिबिरं 8 ते 10 लाख लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. आरोग्याची देखील चिंता इथं आपण करतोय. गिरीश महाजन देखील तिकडे बसलेत, ते देखील या सर्व नियोजनावर लक्ष ठेवून आहेत. चंद्रकांत दादा देखील या ठिकाणी पालकमंत्री आहेत. सगळी टीम जी आहे ही टीम काम करते आहे आणि मला आनंद आहे. मला अनेक वारकरी भेटले, ते म्हणाले की स्वच्छता चांगली आहे, पाणी चांगलं आहे, तिथे टॉयलेट आहेत, मोबाईल टॉयलेट आहेत. मला सांगा, मुख्यमंत्री कधी कुठलं मोबाईल टॉयलेट जाऊन उघडून बघतो का स्वच्छ आहे का खराब आहे? अरे मी मुख्यमंत्री म्हणून कामच नाही करत, मी तुमच्यातलाच एक वारकरी सेवेकरी म्हणून काम करतोय. पांडुरंगाच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालोय. मग पांडुरंगाच्या वारीला येणाऱ्या भक्तांची गैरसोय कशी होऊ शकते ही माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही चंद्रभागेच्या वाळवंटात गेलो. आम्ही सगळं तिकडे बघितलं, तिकडे कलेक्टरला काही सूचना दिल्या, त्यांनी अंमलबजावणी केली. अगदी ICU देखील त्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या माध्यमातून केला आहे. आणि आता आपण या ठिकाणी नवीन आपल्याला मी सांगतो की जी दर्शन रांग आहे 18 तास 20 तास लोक थांबतात. काय त्यांची परिस्थिती होते, वयस्कर आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, त्यांची जी काय त्यांना जे पांडुरंगाचं दर्शन घेताना काही मागचा पुढचा विचार करत नाही, 20 तास रांगेत उभे राहतात. त्यांच्यासाठी सरकारने तिरुपती बालाजीच्या धर्तीवर दर्शन रांग मंडप उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये सर्व टॉयलेट, बाथरूम, बसायची व्यवस्था 103 कोटी रुपये देण्याचा निर्णय आज मी सकाळी घोषित केलेला आहे आणि त्याचं काम लवकर होतं. हे काम आहे सरकारचं. आणि त्याचबरोबर हे पंढरपूरमध्ये लाखो लोक येतात. मला तानाजीरावांनी सांगितलं आरोग्य विभागाच्या माध्यमातून 1000 बेडचं हॉस्पिटल या पंढरपूरमध्ये आपल्याला करायचं आहे. शेवटी वारकरी येतात भक्तिभावाने, त्यांना घरी जाताना सुखरूप गेले पाहिजे. काल एक वारकऱ्यांची बस ॲक्सिडेंट झाली, तिकडे मी पनवेलमध्ये गेलो MGM हॉस्पिटलमध्ये, पण म्हणून मला इकडे यायला उशीर झाला. 45 जखमी, 3 मृत्यू झाला त्यांचा. मी तात्काळ गेलो तिथे, प्रत्येक पेशंटला जाऊन भेटलो. त्याला वाटलं अरे कोण आला, मुख्यमंत्री आपला ठिकाणी मला सांगितलं असं कोण येत नाही हो बघायला. मी बोला अरे मी मुख्यमंत्री समजतच नाही स्वतःला, त्यामुळे तर आलोय मी. त्यामुळे त्यांचा मी वैयक्तिक त्यांच्याशी बोललो, त्यांना ताकद आली, ते बरे होतील, त्यांचा सर्व खर्च सरकार करणार. मृत्यू जे दुर्दैवाने झालाय व्हायला नको, त्यांनाही 5 लाख रुपये सरकारने कालच जाहीर केले. आणि म्हणून हे सरकार जे आहे हे तुमचं आहे सरकार, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणूनच अनेक योजना आहेत, मी त्याचा उहापोह करत नाही. या ठिकाणी शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी सगळ्यांसाठी आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एक निर्णय घेतोय. आणि म्हणून शेतकरी, कष्टकरी, वारकरी, बहीण, लेक आणि भाऊ यांच्यासाठी आपण, काही लोक म्हणाले लाडक्या भावाचं काय, बोले लाडकी बहीण तर केली तुम्ही, मग लाडक्या भावाचं पण आम्ही व्यवस्था केली होती. बोले 6,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला माझ्या लाडक्या भावाच्या हातात पडतील, तो कुटुंबाला आधार देईल आणि प्रशिक्षित होईल आणि उद्योगाला ट्रेंड मॅनपॉवर मिळेल, स्किल्ड मॅनपॉवर मिळेल.
तो देखील आम्ही निर्णय घेतला. आणि म्हणून शेतकरी, कष्टकरी, वारकरी, बहीण, लेक आणि भाऊ राहू दे सुखी, तुझेच नाम सदा सर्वांच्या मुखी. आणि म्हणून महाराष्ट्राच्या आयुष्यात भर सुखाचे रंग, सदैव पाठीशी आमच्या पंढरीचा पांडुरंग. आणि म्हणून मगाशी कोणीतरी म्हणालं की काय गुदगुले करून व काही न बोलता गुदगुल्या करून पिक्चर होता दादा कोंडकेचा, बोट लावून तिथं गुदगुल्या. पण मी बोट न लावता करतो की नाही, प्रेमाने सगळं जिंकता येतं. आणि म्हणून जे 2 वर्षामध्ये जे प्रेम तुमचं मिळालंय, मी काल बघितलं, परवा काल येताना बघितलं, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला, मला समाधान वाटलं. कशाला पाहिजे मुख्यमंत्री? मुख्यमंत्री पाहिजे तो पांडुरंगाचा सेवेकरी असला पाहिजे आणि पांडुरंगाच्या सगळ्या वारकऱ्यांची सेवा, त्यांना सुविधा देणारा असला पाहिजे. आणि म्हणून रात्री देखील दर्शन घेऊन येताना देखील हजारो लोक गाडीच्या समोर असे आले होते आणि सगळ्यांनी हसत मुखाने स्वागत केलं. हीच आमची पुंजी आहे, हेच आमचं भाग्य आहे, हीच आमच्या कार्याची पोचपावती आहे. आणि त्यामुळे आज मराठा समाज त्या ठिकाणी या वारी देखील आपण स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित वारी करतोय. या ठिकाणी जे जे काही करायचं आहे ते आपण करणार आहोत. हे कलेक्टर देखील चांगला कलेक्टर आहे आणि त्याला सांगितलं की बाबा तू आम्हाला हे सगळं जे आहे हे सगळं वारकऱ्यांना कुठली गैरसोय होऊ नये. मी बघितलं वारकरी फुटपाथवर बसले होते, गप्पा मारत होते, किती चांगलं चित्र आहे. मी तर कलेक्टरना सांगितलं की हे रस्ते जे आहेत तुम्ही फक्त झाडू मारली, हे रस्ते स्वच्छ पाण्याने धुवून काढा. आणि एक जसं मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह केलं, आपण ठाण्यामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह केलं, पंढरपूरमध्ये देखील आपल्याला रिसायकल वॉटरनी धुवायचे, पिण्याच्या पाण्याने नाही. आणि म्हणून आपल्याला तेही करा, म्हणजे शेवटी पांडुरंगाचा जो परिसर आहे हा स्वच्छ असला पाहिजे. ऐसे ही अपडेट्स के लिए हमारे साथ बने रहे आवाज इंडिया टीवी न्यूज़ चैनल पर। वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ सचिन दुबे की रिपोर्ट।